नमस्कार. महागौरी देवी भगवतीचं हे आठवं रूप महागौरी म्हणून ओळखलं जातं. नवरात्रीचा 8वा दिवस, ज्याला आपण महाअष्टमी देखील म्हणतो. माता महागौरीची पूजा करण्याचा हा एक विशेष असा दिन आहे. या दिवशी पूजा ध्यान केल्यामुळे भक्तांचं कल्याण होतं आणि आपली अशक्य कामे देखील शक्य होतात. देवी महागौरीचं रूप अत्यंत गोरं, देखणं आणि दिव्य आहे. तिचा रंग गोरा, शंख, चंद्र आणि कंदपुष्पांसारखा मानला जातो. माता महागौरीचे वाहन आहे बैल आणि तिला आहेत 4 हात, एका हातामध्ये त्रिशूळ, दुसऱ्यात अभयमुद्रा. तिच्या डाव्या हातात आहे डमरू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हातामध्ये आहे वरद मुद्रा. या स्वरूपामध्ये ही महागौरी अत्यंत शांत आणि सुंदर दिसते. पूर्णपणे पांढरी वस्त्र लायलेली आणि दागिने घातलेली म्हणून तिला श्वेतांबरा म्हणून देखील मानलं जातं. माता महागौरीच्या उत्पत्तीची कथा पुराणामध्ये सर्वत्र लिहिली आहेच. लहानपणापासूनच देवी पार्वतीने गुप्तपणाने आपल्या शिवाला म्हणजे भगवान शंकराला आपला पती म्हणून मानलं होतं आणि पती मिळवण्याकरता तिने अत्यंत कठोर असा उपवास केला, तपश्चर्या केली, कारण तिला केवळ भगवान शिवाशीच लग्न करायचं होतं. आणि एक वेळ अशी आली की भगवान शिवाने तिला प्रसन्न होऊन आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आणि अशा प्रकारे तिला इच्छित रूपामध्ये शिवशंकर साक्षात पती म्हणून लाभले. परंतु त्यावेळेला व्रतवैकल्य ध्यान करून ती थोडीशी काळी सावळी झाली होती आणि कृशी झाली होती. तेव्हा तिला स्वतःला शुद्ध करण्याकरता तिने गंगेत स्नान केलं आणि तिला वर्षानुवर्ष केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे आणि गंगेत स्नान केल्यामुळे तिचा रंग गोरा आणि दिव्यमान तेजस्वी झाला. तिची तेजस्वी आभा शंख आणि चंद्रासारखी झाली, अत्यंत सफेद पांढरी अशी, आणि म्हणूनच तिला या गोऱ्या रंगामुळे महागौरी म्हणून संबोधलं गेलं. नवरात्रीच्या 8व्या दिवशी आपण या गौरीची यथासांग अशी पूजा करावी. तिचे फायदे काय? तर महागौरी ही छाया ग्रह राहूची एक अधिपती आहे, म्हणून राहूच्या नकारात्मक प्रभावाने ग्रस्त झालेल्या भक्तांना देखील ती या रूपामुळे एक चांगलं असं कर्तृत्वमान भविष्य देते आणि राहू दोषामुळे येणारी त्यांची जी अडचणी आहेत त्यातनं मुक्तता ही महागौरी देते. महाअष्टमीला विवाहित महिला आपलं सौभाग्य रक्षण करण्याकरता चुनरी किंवा खण देवीला अर्पण करतात. त्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन केलं जातं, कारण मुलींना दुर्गा स्वरूप देवीचं रूप मानलं जातं. म्हणून त्या मुलींना आपल्या घरी बोलवून त्यांना यथासांग त्यांची जेवण, हलवा, पुरी, खीर अशा प्रकारचे पदार्थ देऊन त्यांना बोलवण केलं जातं. त्यामुळे दैवशक्तीचं सर्व सुख आणि सौभाग्य लाभतं अशी धारणा आहे. महागौरीचं ध्यान केल्यामुळे भक्तांमध्ये सद्गुणी असे विचार वाढतात आणि त्यांच्या चंचल मनाला एक प्रकारची एकाग्रता येते. म्हणून मातेचं पूजन करावं. भक्तांचे सगळं दुःख नष्ट होईल आणि मातेच्या कृपेमुळे त्यांचं जीवन समृद्ध होईल. विनय पोद्दार फ्रॉम विनिंग टॉक्स. नमस्कार.